पण साहेब आता हे सगळं स्वीकारल्यानंतर लोक अशा दोष देत आहेत की आमचं बिल जे 2000 4000 येत होतं ते आता 8000 10000 रुपये यायला लागले। माझ्या अंदाजाने मागच्या वर्षभरात महाराष्ट्रातलेच दर 10% वाढलेले, अख्ख्या महाराष्ट्रात। प्रश्न आहे हा लोकांमध्ये थोडासा गडबड निर्माण करणार आहे। लोकांचं असं मत झालंय की टोरेंट हे फक्त लुटायला आलेलं आहे आणि जो महाराष्ट्रातला रेट आहे त्याच्या व्यतिरिक्त एक वेगळा रेट टोरेंट लावते असे लोकांचा समज झालेला आहे। आणि विजिलन्सची केस टाकणं, त्यांना पोलीस स्टेशनला बसवणं, 3-3 महिने अटक करायला लावले त्यांनी बायकांना। ह्याच्यामुळे टोरेंटच्या विषयीचं मत बदलत चाललं। अध्यक्ष महोदय, मला आठवतं की मी तुमच्याकडे पैसे मागायला आलो होतो की साहेब तिथे थोडेसे पैसे द्या। तेव्हा तुम्ही ऊर्जा मंत्री पण होता, मुख्यमंत्री पण होतात, ते ऊर्जा मंत्री बावनकुळे होते। तेव्हा तुमचं ऑलरेडी डिसाईड झालं होतं की टोरेंटला द्यायचं। तेव्हा तुम्ही मला समजून सांगितलं जितेंद्र हे तर काही शक्य नाही, पण आपण अशी व्यवस्था करू की तुम्हाला मुंबऱ्याला 24 तास लाईट मिळेल। आपल्याला मुंबऱ्याच्या लाईटची परिस्थिती माहिती होती की 17 तास 18 तास आम्हाला लाईट मिळत नसे। पण साहेब आता हे सगळं स्वीकारल्यानंतर लोक अशा दोष देत आहेत की आमचं बिल जे 2000 4000 येत होतं ते आता 8000 10000 रुपये यायला लागलेलं आहे। माझ्या अंदाजाने मागच्या वर्षभरात महाराष्ट्रातलेच दर 10% वाढलेले आहेत, अख्ख्या महाराष्ट्रातलं। तर आपण ह्या टोरेंटच्या बाबतीत रेट्सच्या बाबतीत काही क्लॅरिफिकेशन जर त्यांच्याकडनं घेतलं किंवा त्यांना हे जर सांगितलं की तुम्ही विजिलन्सच्या केस, लोकांना सतवणं, लोकांची लाईट कापणं हे जर सगळं बंद केलं, एक थोडंसं सामंजस्याचं वातावरण निर्माण होऊन दोघंही पुढे गेले तर ते चांगलं आहे। आणि रेट्सच्या बाबतीत काहीच फरक नाही हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत लोकांमध्ये जो उद्रेक आहे तो कायम राहील आणि त्याचा भडका उडेल ही मला भीती वाटते। म्हणून मी आपल्याकडे हे मत मांडतोय। सन्मान्य आव्हाड साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तर जरूर आव्हाड साहेब मुंबऱ्यामध्ये एक 15-20 टेस्ट केस म्हणून आपण मुंबऱ्यामध्ये आपल्या इकडे लोक येतात, एक 15-20 बिल जे आहे हे टेस्ट केस म्हणून आपण पडताळून पाहू की कुठे काही अधिकचं लागतं आहे का किंवा कुठे त्या बिलांमध्ये गडबडी होते आहे का। अशा प्रकारचं एक टेस्ट केस म्हणून एक 15-20 केसेस आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पाहू। कुठल्याही परिस्थितीत MERCने अप्रूव्ह केलेल्या रेटपेक्षा जास्ती रेट घेणं किंवा कुठले तरी वेगळे चार्जेस लावून बिल वाढवणं किंवा बिलामध्ये गडबड करणं अशी कुठली गोष्ट जर आढळली तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल। दुसरं आपण जे सांगितलेलं आहे टोरेंटला या सूचना दिल्या जातील की शेवटी कायद्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ठेवल्याच आहेत, अरेस्ट बिरेस्ट सगळं कायद्यात आहे, पण याचा वारंवार वापर करणं योग्य नाहीये। जास्तीत जास्त सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल तो प्रयत्न याच्यामध्ये करण्याकरता त्यांनाही सांगण्यात येईल। मुळातच एक गोष्ट आहे की फ्रँचायझीचा जो निर्णय वेळोवेळी झाला त्याचं एक कारण आहे की पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याची जी काही सरकारी कंपनीची कॅपॅसिटी असते ती लिमिटेड असते। सरकारी कंपनीला ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि म्हणून मग फ्रँचायझी ज्यावेळेस त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळी त्याला त्यातनं परतावा देखील मिळतो आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर देखील तयार होतं। पण अशा प्रकारे फ्रँचायझी जसं भिवंडीत मी सांगितलं की आपल्याकडे आकडा आहे की 1000 कोटी त्यांनी इन्व्हेस्ट केली आहे, असं मुंबऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते की नाही हे देखील पडताळून पाहण्यात येईल। कारण आपण ज्यावेळेस एखाद्याला फ्रँचायझी देतो त्यावेळी काही मिनिमम स्टँडर्ड्स आपण ठरवलेले आहेत इन्व्हेस्टमेंटचे, त्या स्टँडर्ड्स प्रमाणे ती इन्व्हेस्टमेंट होते की नाही हे देखील पाहण्यात येईल। आणि या संदर्भात मी स्वतः एमडींना सांगेन तुमच्याशी चर्चा करण्याकरता आणि जे काही ग्रीव्हन्सेस आहेत त्या ग्रीव्हन्सेसच्या संदर्भात आवश्यकता असेल तर तशी मीटिंग देखील लावण्यात